बातमी सविस्तर आहे। रात्रभर झालेल्या पावसामुळे तेरणा नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे धाराशिव लातूर रस्ता बंद झाला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांचा संपर्कही तुटलेला आहे। या संदर्भात श्रीराम क्षीरसागर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। श्रीराम, वृषाली, आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 2-3 दिवसामध्ये लगातार मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे जिल्ह्यामध्ये पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे तेरणा नदी जी आहे ती महत्त्वाची नदी मानली जाते आणि तेरणा नदीला या 8 दिवसामध्ये अनेक वेळा पूर आलेला आहे। आपण पाहू शकतो, जर आपण समोर पाहिलं तर हा रस्ता जो आहे हा धाराशिव, लातूर आणि कळंब हा असा ह्या 2 शहरांना महत्त्वाचा रस्ता आहे जोडणारा, आणि हा रस्ता पूर्णपणे 3 दिवसापासून आपल्याला बंद असलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच ह्या तेरणा नदीच्या कडाची जी गावं आहेत त्यांचं जनजीवन जे आहे ते ह्या तेरणा नदीच्या पुरामुळे सगळं विस्कळीत झालंय। गावामधून लोकांना बाहेर निघता येत नाही अशी परिस्थिती धाराशिवच्या डोकी परिसरामध्ये आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तेरणा नदीला मोठा पूर आल्यानं शेती पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। 3 दिवसापासून हा रस्ता बंद असल्यानं या परिसरातील जनजीवन जे आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। वृषाली, निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।